नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन स्थावर संपदा नियामक महामंडळ म्हणजेच महारेरामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील या ठिकाणी तुमची होणार नाही। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, निवड तुमच्या या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे तांत्रिक अधिकारी या पदासाठी निघालेली आहे। एकूण 2 वॅकन्सीज या पदासाठी आहे। शैक्षणिक अर्थ जो आहे या ठिकाणी तुम्ही शासकीय निमशासकीय संस्थेमधून कार्यकारी अभियंता स्थापत्य किंवा नगररचना व मूल्य निर्धारण विभागातील समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असाल तर या ठिकाणी या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सल्लागार या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी देखील शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमधून सहाय्यक अभियंता स्थापत्य किंवा उपअभियंता किंवा नगररचना व मूल्य निर्धारण विभागातून समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। महारेरा प्राधिकरणामध्ये यापूर्वी कनिष्ठ तांत्रिक अधिकारी किंवा सल्लागार या पदावर 3 वर्षाचा जास्त कालावधीसाठीचा कार्यरत असल्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कनिष्ठ तांत्रिक सल्लागार या पदासाठी 2 वॅकन्सीज या पदासाठी आहे। शासकीय निमशासकीय संस्थेमधून दुय्यम अभियंता स्थापत्य किंवा शाखा अभियंता किंवा नगररचना व मूल्य निर्धारण विभागातील समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तर या ठिकाणी अशा 3 पदांसाठी वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत। निवड तुमची या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। मानधन जे आहे या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन जे आहे दिलं जाईल। 10 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे, यावरती तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे ईमेल आय डीवरती पाठवू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी 12 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी ठोक मानधन तत्वावरती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी असणार आहे। जॉब लोकेशन मुंबई या ठिकाणी तुमचं असणार आहे। तर इच्छुक उमेदवार जे आहे त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।